हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या 17 जुलैच्या भागात दुष्यंता धावतच बाळजाबाईंकडे येतो आणि तो त्यांना विचारतो की आई अगं, तू इथे अशी बसलीस का? अरे डॉक्टरांना बोलवा ना कोणीतरी. बाळजाबाईंना कळतच नाही की दुष्यंत असा का विचित्र वागतोय. तेव्हा मात्र मैनावती घाबरून जाते. दुष्यंताला गावाकडे बोलवण्यासाठीची तिने वापरलेली स्ट्रॅटेजी. दुष्यंता बाळजाबाईंसमोर खुलासा करतो की आई अगं, मला काकींनी सांगितलं की तू खूप सिरियस आहेस. तेव्हा दुष्यंता रागावतो की काकी प्लीज आता हे म्हणू नकोसा की तू मस्करी केलीस माझी. तो चिडतो, तो जायला निघतो. तेव्हा बाळजाबाई त्याला अडवतात. मैनावतीला जा विचारतात. मैनावती उत्तर देते की माफ करा, तुम्हाला दुष्यंताला इकडं बोलवण्याचा सबूत दिला होता ना, त्यासाठी हे सगळं केलं. बाळजाबाई तिच्यावरती रागावतात की म्हणजे म्हणून तू असला पोरकटपणा केलास. दुष्यंताला त्या रिक्वेस्ट करतात की हे बघ, तू आत्ता आलायस ना, तर माझं महत्त्वाचं काम कर बाबा. काही वेळानंतर बाळजाबाईंनी जो सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्यासाठी खूप सारी जोडपी आलेली असतात. बाळजाबाई त्यांच्याशी संवाद साधतात की आमच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही सगळेजण इथे आलात, त्यासाठी सगळ्या आलेल्या जोडप्याचं ते मनापासून आभार मानतात. आणि अख्ख्या गावासमोर त्या सांगतात की बरं का नाना, उद्याच्या कार्यक्रमाला 500 जोडप्या भोल्यावरती चढणार आहेत. त्यातली 200 आज अंगाला हळद लावून जात आहेत. तेव्हा गावातली लोक बाळजाबाईंचं कौतुक चालू करतात की खरंच बाळजाबाई, तुम्ही ना लई पुण्याचं काम करतात. आणि आढळरावांना मात्र त्यांचा तिरस्कार येतो. इतक्यातच कृष्णा बाळजाबाईंच्या आदेशानुसार हवनासाठी लागलेली लाकडं घेऊन येते आणि नेमकी तिच्यावरती नजर पडते ती जयकांतची. दलपतराव बाळजाबाईंना विनंती करतात की चला मग आता पुढचा कार्यक्रम पण सिस्टमॅटिकली उरकून घेऊयात. जयकांत कृष्णाला पाहता क्षणी मनात विचार करतो की चला आला आमचं वाण. परत जयकांत कृष्णाची छेड काढतो. कृष्णाला म्हणतो की आज हळदीचा कार्यक्रम आहे. माझ्या नावाची उष्टी हळद आज तू लावून घे. उद्या अतिप्रचंड वेगाने लग्नही करू. तेव्हा कृष्णा त्याला सडेतोड उत्तर देते, तुझं ते लग्न आणि तुझी ती हळद चुलीत घालायची. मी बाळजाबाईंच्या सांगण्यावरून ही लाकडं घेऊन आले आहे आणि लाकडाचे जे पैसे आहेत ना, ते हप्त्यातून कापून घ्यायचे. जयकांतचा इगो हर्ट होतो आणि तो कृष्णाला परत धमकावतो की माज दाखवताय तुम्ही मला. तुमचा हाच माज कसा उतरवतो ना ते बघाच. परंतु आता जयकांतसोबत बाळजाबाईंचाही माज उतरणार असतो आणि ती उतरवते स्वतः कृष्णा. कारण ज्यावेळी ती भक्तीला घेऊन घरी परत जायला निघते त्याच वेळेस तिचं लक्ष समोर जातं. तिच्या तोंडून खूप मोठा गप्फस्फोट होतो. भक्तीला ती सांगते की ते ताजीच आहेत ना. तेव्हा भक्तीची नजर समोर येते. तिच्याही पायाखालची जमीन हादरते. कृष्णासुद्धा हादरलेले असते. भक्तीला ती म्हणते की भक्ते भावा, अगं ते ताजीच आहेत, ते इथे काय करायलेत. बाळजाबाईचं षडयंत्र त्यांच्या चांगलं येणार असतं. समोरचं दृश्य पाहिल्यानंतर धक्क्यात असलेली भक्ती जाऊन मोठ्याने आरडाओरडा करते की अहो नका हो असं करू. इतक्या मोठ्या पापाचे सहभागी तुम्ही का होताय. आणि तिला तो धक्का सहनच होत नाही. भक्ती तिथेच बेशुद्ध पडते. कृष्णाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती धावत येते, भक्तीच्या तोंडावर पाणी मारते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते. तोचपर्यंत जयकांत बाळजाबाईंच्या कानात जाऊन कुजबुजतो की तुम्ही ती खोटी जोडपी उभं करायला सांगितली होती ना, त्यामुळं त्या पोराचं बॅकग्राऊंड काही सांगितलंच नाही मी. जयकांतने इतकी मोठी माती खाल्लेली असते की ते सगळं प्रकरण आता बाळजाबाईच्या अंगलटच येतं. कृष्णा स्वतः बाळजाबाईंना अख्ख्या गावासमोर एक्सपोज करणार असते. ज्यावेळेस कृष्णा सगळ्यांसमोर विचारते की हा माणूस इथं काय करायला आहे, तेव्हा भक्तीच्या नवऱ्यासोबत लग्नाला उभी असणारी ती मुलगी उलट उत्तर देते की इथं काय करायला आहे म्हणजे आमचं लग्न होणार आहे. तेव्हा कुठे कृष्णा मोठा बॉम्ब फोडते की ज्या माणसाचं आधीच एकदा लग्न झालंय त्याचं पुण्यांदा लग्न. दलपतराव कृष्णाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. कोणासमोर काय बोलतेस, अक्कल आहे का तुला. तेव्हा कृष्णा परत मोठा गौप्यस्फोट करते की होय, जे बोलते ते खरंच आहे. हा माझ्या बहिणीचा नवरा आहे. बाळजाबाईंना डायरेक्ट जाऊन ती विचारते की बाळजाबाई,
तुम्ही असं वागाल असं कधी वाटलंच नव्हतं. 500 घरं जोडण्याच्या नादात तुम्ही एक संसार तोडायला निघालात. तेव्हा आत्तापर्यंत शांत असलेला दुष्यंता मध्यस्थी करतो आणि कृष्णावरती खेकसतो की तुला अक्कल आहे का, काय बोलतेस तू. तेव्हा कृष्णा त्याला खडसावते की बुंगाट पाहुण्या, हा आमचा आमचा मॅटर आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. होय मागं तू. पाळजाबाई, अहो या कार्यक्रमाचा घाट घालण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांची माहिती तपासून बघायला हवी होती. तेव्हा परत दुष्यंत मध्यस्थी करतो आणि परत परत कृष्णाला तो खडसावतो की तू काय बोलतेस, तुला तरी कळतं का. बाईंवरती खोटे नाटे आरोप अजिबात लावायचे नाहीत हा. तेव्हा परत कृष्णा त्याच्या अंगावरती धावून जाते के बुंगाट पाहुण्या, अरे तू कशाला उगाचच अकलेचे नागर तोडतोयस. आमचा आमचा आहे ना, आमचा आम्ही बघून घेऊ, कशाला उगाचच तू मध्ये पडतोयस. तेव्हा दुष्यंता तिला उत्तर देतो की काय आहे ना, तू त्यांच्याशी उत्तटपणे बोलतेस ना, ती आई आहे माझी. बाकीचा तुझा सगळा आगाऊपणा खपवून घेईन ना मी, पण तू माझ्या आईचा अपमान नाही. तेव्हा कृष्णा आता दुष्यंताची खरी ओळख पटल्यानंतर त्याच्याशी शांतपणे बोलते की बुंगाट पाहुणं, मी जे काय सांगाले ना ते तुम्हाला खरं वाटणं झालंय का, थांबा. आणि कृष्णा खऱ्या खोट्याची शहानिशा जिथल्या तिथेच करायचं ठरवते. जाऊन ती तिच्या दाजींसमोर कुंकाचा करंडा धरते आणि त्यांना ज्या मुलीशी ते लग्न करायला निघालेत तिच्या भांगात भक्तीच्या डोळ्यात पाहून कुंकू भरायला सांगते. आता तर त्यांच्या त्याने ते होतच नाही आणि शेवटी कृष्णाचे दाजी ते कुंकू उधळून लावतात. आत्ता खरा खोट्याचा न्यायनिवाडा अख्ख्या गावासमोर झालेला असतो. आता काय, पाळजाबाई स्वतःच अडकले म्हटल्यानंतर स्वतःची इमेज राखण्यासाठी ती प्रयत्न तर करणारच ना. अख्ख्या गावासमोर कृष्णाची माफी मागते की माफ कर पोरी, परंतु मला सांग तू खरं बोलतेस ना हे सगळं. कृष्णा भक्तीला पुढे घेऊन येत अख्ख्या गावासमोर तिची खरी ओळख काढून देते की ही माझी बहीण भक्ती, तिचं या रमाकांत चौधरीशी लग्न झालं आहे आणि ते माझे दाजी आहेत. आता सगळं प्रकरण स्वतःवर शेकणार म्हटल्यानंतर पाळजाबाई ते प्रकरण जिथल्या तिथे दाबण्यासाठी आणि रमाकांतचं तोंड बंद ठेवण्यासाठी सगळ्या गावासमोर त्याचं थोबाड फोडतात आणि त्याला जा विचारतात की आमच्याशी हेरेफेरी. पाळजाबाई, सुलोचना रांगणे पाटणाची हेराफेरी करतोयस तू, आत्ताच्या आता इथून निघून जा नाहीतर तुकडे करेन तुझे. तेव्हा रमाकांत कृष्णाकडे इतका रागात पाहतो आणि तो भक्तीला धक्का देऊन तेथून निघूनही जातो. परंतु नाना पुढे येत आता रडत पाळजाबाईंना न्याय मागतात की गरिबाच्या पोरीचं तर वाटोळ केलं हो तुम्ही. आता रमाकांतसोबत एका मुलीचं लग्न मोडले म्हटल्यानंतर बाकीच्या पोरीसुद्धा पाळजाबाईच्या विरोधात उभ्या राहतात. त्यांना जा विचारतात की एक मुलगा खोटारडा निघाला तर बाकीच्या मुलांवरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा, आम्ही नाही स्वतःचं आयुष्य पणाला लावणार. आणि ते जे वाहन त्यांना मिळालेलं असतं ते पाळजाबाईंच्या पायात टेकत निघून जातात डायरेक्ट. पाळजाबाई त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, त्यांच्या हातापायासुद्धा पडायला लागतात, विनवण्या करतात. ज्या पाळजाबाईने आजपर्यंत प्रत्येक गरीबाला रडवलं होतं, रडकुंडीला आणलं होतं, आज तीच स्वतःच रडकुंडीला आलेली असते. आणि हे सगळं घडवून दाखवलेलं असतं ते कृष्णाने पाळजाबाईला अख्ख्या गावासमोर एक्सपोज केलेलं असतं. आढळरावांना तर इतकं हसू येतं पाळजाबाईंवरती, कारण तिचाच प्लॅन तिच्यावरतीच शेकलेला असतो. आता सगळे सारवासारवर करण्यासाठी पाळजाबाई हे प्रकरण ढकलतात ते जयकांत तलपतवरती. त्या दोघांनाही त्याचा विचारतात की तलपत भाऊजी, जयकांत, अरे हा सगळा काय प्रकार आहे. हे लग्न लावण्यापूर्वी तुम्ही सगळ्या मुलांची माहिती काढली नव्हती का. तेव्हा जयकांत पुढाकार घेऊन सांगतो की पाळजाबाई, माहिती तर काढली होती आम्ही. पुढे जयकांतचा आवाज घशातच अटकतो. तेव्हा पाळजाबाई नाटकीपणा करतात अख्ख्या गावासमोर स्वतःची लाज राखण्यासाठी. तलपत जयकांत दोघांनाही त्या खडसावतात की आज तुमच्या दोघांच्या पायी, तुमच्या झालेल्या चुकांच्या पायी रांगणे पाटलांची इज्जत चव्हाट्यावरती आली. आजपर्यंत हे घर न्यायनिवाडा समाज सेवा करण्यासाठी नावाजलेलं होतं आणि आज फक्त तुमच्यामुळं याला डाग लागलाय. आता पाळजाबाई स्वतःलाच एवढं कोसतायत म्हटल्यानंतर काहींचा त्यांच्यावरती असलेला विश्वास ती माणसं पुढाकार घेऊन पाळजाबाईंना समजवतात
की तुमची यात काय बी चूक नाही आहे. आजकाल तर लोक एकमेकांची फसवणूक करतातच आहे ना. 2-4 वेगळे संसार थाटतातच आहेत. कृष्णाला बाकीचे लोक समजावतात की कृष्णे, यात बाळजाबाईंची काहीच चूक नाही आहे. तू उगाचच त्यांना बोल लावू नकोस. कृष्णाला त्या काकांचं म्हणणं पटल्यानंतर पुढे येऊन कृष्णा बाळजाबाईंना म्हणते की बाळजाबाई, अहो तुमचं नावाचा डंका अख्ख्या पंचक्रोशीत आहे. हे असे कार्यक्रम जर तुमच्या नावाने होत असतील आणि त्या कार्यक्रमामध्ये जर का फसवणूक होत असेल, विश्वासघात होत असेल, तर मग तुमचंच नाव पुढे येईल की. तुमचा मान मर्तब मोठा, तुमची प्रतिष्ठा मोठी. मग आता जे कार्यक्रम तुमच्या नावावरती होत आहेत त्यावेळेस तर तुम्हाला बोल लावले जाणारच की. हे बघा बाळजाबाई, तुम्ही आजपर्यंत न्याय केलात, गरिबांसाठी खूप काही केलं, अन्यायाला वाचा फोडलीत, परंतु या वक्ताला तुम्ही चुकलात बरं का. अख्ख्या गावासमोर कृष्णाने हिम्मत करून बाळजाबाईंना एक्सपोज तर केलेलंच असतं, तिच्या विरोधात आवाजही उठवलेला असतो आणि शेवटी तिची चुकीची न्यायव्यवस्थासुद्धा सगळ्यांच्या समोर आणलेली असते आणि निरोप घेऊन भक्तीला घेऊन ती घरी जायला निघते. कृष्णा भक्तीला गाडीवर घेऊन जात असताना बाळजाबाईकडे खूप रागाने पाहत निघून जाते. तेव्हा मात्र स्वतःच्या आईचा झालेला अपमान दुष्यंताला खटकतो आणि तो तिथेच तमाशा मांडतो. बाळजाबाईंना म्हणतो की बघतेस नाही किती थँक्सलेस लोक आहेत ही. अगं आजपर्यंत तू या गावासाठी, या माणसांसाठी किती काही केलं, परंतु यांना त्याची जाणीवच नाही आहे आणि असल्या लोकांसाठी तुला इथं काम करायचं आहे. मला तर अजिबात नाही राहायचं, म्हणूनच तर मला या गावात यायलाच नाही आवडत. तो काकींनासुद्धा सक्त ताकीद देतो की असले फालतूचे कारणं देऊन मला बोलवायचं नाही पुन्हा. आणि बाळजाबाईंचा आशीर्वाद घेऊन तो सुद्धा निघून जातो. आज पहिल्यांदा जयकांतच्या एका मूर्खपणामुळे बाळजाबाईंच्या इज्जतीला डाग लागलेला असतो. सगळ्या गावासमोर शर्मेने मान खाली घालावी लागते आणि त्याचाच आनंद साजरा करतात आढळराव. कृष्णाबद्दलचा बाळजाबाईंच्या मनातला राग उफाळून आलेला असतो. त्यांचं डोकं नुसतं विचाराने भांबावलेलं असतानाच एक नोकर त्यांच्यासाठी पाणी घेऊन जातो. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की आम्ही नव्हतं सांगितलं पाणी. आढळराव पुढे येत म्हणतात की आम्ही दिलं पाणी. नाही म्हणजे आज एवढा मोठा अपमान झाला तेही 4 लोकांच्या समोर, डोकं भणाणलं असेल ना. घ्या, थंडगार पाणी आहे, घ्या आणि शांत करा डोकं जरा. नोकराच्या हातून आता तांब्या घेऊन बाळजाबाई आढळरावांच्या समोर तर येतात, पाणी पिण्याचं फक्त नाटक करतात आणि तेच पाणी आढळरावांच्या डोक्यावरती ओतत त्यांनाच खडसावतात की झालं का डोकं शांत. काय आहे ना, एक गोष्ट डोक्यात फिट्ट ठेवायची. तुमच्या डोसक्यात जे नको ते विचारांचे किडे वळवळतात ना, त्याला कायमचं कसं संपवायचं ना, ते आम्हाला चांगलंच कळतं. शिरलं ना डोक्यात मी काय म्हणते? नाही 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 नाही, कळलंच नसेल ना तुम्हाला. आता तो नोकर तो पडलेला तांब्या उचलणार तर बाळजाबाई त्याला खडसावतात आणि निघून जायला सांगतात. बाळजाबाई मोठ्या तोऱ्यात आढळरावांना आदेश देतात की तो तांब्या उचलायचा आणि टेबलावर नेऊन ठेवायचा. आता आढळराव तिच्यावरती परत हसायला लागतात. बाळजाबाई विचारते की डोसक्यात शिरत नाही आहे का काही. तेव्हा आढळराव तिच्या आदेशाचं पालन करत तो तांब्या उचलतात आणि त्या तांब्यात जे शिल्लक राहिलेलं पाणी असतं ना, ते पाणी स्वतः पितात. टेबलावरती नेऊन ठेवत विचारतात की इथं. इतक्यातच जयकांत तावातावाने येतो आणि बाळजाबाईंना तो सांगतो की बाळजाबाई, तुम्ही फक्त आदेश द्या, नाही त्या कृष्णेला धडा शिकवला ना, तेही अतिप्रचंड वेगाने, तर मग नाव जयकांत नाही लावणार. बाळजाबाई जयकांतला सल्ला देतात की बाळा, इलेक्शन तोंडावर आले, त्यामुळे डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर ठेवायची आणि एकदा काय इलेक्शन पार पडलं, आपल्या विजयाचा धुरळा उडला की मग करायचं काय करायचं ते. बाळजाबाई जयकांतला गप्प बसायला सांगतात. आता जयकांतला त्यांचं ऐकणं तर भाग असतं. तोचपर्यंत इकडे कृष्णा एका ठिकाणी भक्तीला घेऊन येते. भक्ती काही गाडीवरून खालती उतरायला तयारच होत नाही. शेवटी कृष्णा तिला ओरडते की भक्ते, उतर म्हणलेलं कळत नाही का. आणि उतरच्या क्षणी कृष्णा तिला जाब विचारते की हे सगळं काय होतं हे सगळं. इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस. तेव्हा भक्ती आत्ता कुठे खुलासा करते, मी लगीन करून सासरे नाही कृष्णे तर नरकात गेले होते.
तुझा दाजी अट्टल दारोडा आहे. रोज मग दारू पिऊन आल्यानंतर मला इतका मारायचा. मला ना ते जगणं नको नको झालं होतं. तेव्हा कृष्णा विचारते की मग अगं हे सगळं तू आधी का नाही सांगितलंस? तेव्हा भक्ती गौप्यस्फोट करून म्हणते, मी आईला फोन केला होता. परंतु आई मला म्हणली की बापाच्या डोक्यावर छप्पर नाही आहे. नंतर पूजेला कशी उजवायची? तू जर काडीमोड घेतला तर तिच्या आयुष्याचं वाटोळं होईल. म्हणून मूग गिळून गप्प बसले. तेव्हा चिडलेली कृष्णा तिला खडसावते, अगं बघते, बापाचं छप्पर नव्हतं, परंतु ही बहीण जिद्दी होती ना तुझ्यासाठी. हीच किंमत केली का आपल्या नात्याची तू? तू हे सगळं मला का नाही सांगितलं? कृष्णा जाम चिडते तिच्यावरती. शेवटी भक्तीला आता खरं सांगण्या वाचून पर्यायच उरलेला नसतो. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. इथेच आता खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मूर्ख जयकांतला एवढं समजावून सुद्धा तो कृष्णाच्या घरी येऊन तमाशा करतोच आणि त्यांच्या घरातले सगळे सामान बाहेर फेकून द्यायला लावतो. सावित्री हात जोडून जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु जयकांत तिचं काहीच ऐकून न घेता उलट उत्तर देतो की तुझ्या पोरीने आमच्या घरी येऊन जो तमाशा घातलाय ना, बाळजाबाईंची इज्जत चव्हाट्यावरती आणली आहे, त्याचाच बदला घ्यायला आला हा जयकांत शेठ. आणि सावित्रीला तो जबरदस्ती ढकलून देतो. तेव्हा सावित्रीला जखम होते. कृष्णाच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि ती एक काठी घेऊन जयकांतच्या अंगावरती थांबून जाताच जयकांत बाजूला होतो आणि ती काठी बसते ते बाळजाबाईंच्या डोक्यात. जयकांतच्या ऐवजी बाळजाबाईंच्या डोक्यात काठी घातल्याने कृष्णाच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो.